हॅलो नमस्ते, प्राचीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी बनवणार आहे आज कारल्याची भाजी। तर कारल्याची भाजीसाठी रेसिपी आहे, लागणारं साहित्य आहे कारले, मीठ, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे, खोबऱ्याचा किस। खोबरं किसून घेतलेलं आहे मी। आता मी कारले कापून घेतलेले, धुवून कापून घ्यायचे, त्याच्यात मीठ भरून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने कारले बनवायचे, कधीच कडू नाही होत। कारल्यांना मीठ भरून ठेवायचं म्हणजे कारले कडू लागत नाही। असे कारल्यांमध्ये मीठ भरून ठेवायचं। 5 मिनिटं आपण त्याला मीठ भरून ठेवू, 5 मिनिटं। त्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊ। बघा, शेंगदाणे चांगले असे लाल भाजून घ्यायचे। तुमच्याकडे आवडतात का कारले? आमच्याकडे सगळ्यांना आवडतात कारले, म्हणून आमच्याकडे प्रत्येक आठवड्यात कारले बनतात। कारले आमच्याकडे नेहमीच असतातच। आणि कारले शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, औषधी गुणधर्म असतो कारल्यांमध्ये, त्याच्यामुळे कारले खायला पाहिजे। बघा, लाल झाले, शेंगदाणे भाजून गेले, त्याच्यामध्ये आपण टाकलंय खोबऱ्याचं किस। खोबरं पण चांगलं लाल भाजून घ्यायचं। बघू शकता बघा तुम्ही, एकदा नक्की ट्राय करून बघा। अशी भाजी कडू बिलकुल लागत नाही, अशी भाजी बनवल्यावर। ट्राय करा, आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा मला कशी बनली तुमची भाजी। तर बघा मैत्रिणींनो, मी आता पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 पळ्या तेल। तेल टाकून झालं आहे, त्याच्यामध्ये मीठ लावलेले जे कारले आहेत ना ते टाकू। मीठ लावलेलं असल्यामुळे पाणी टाकायची गरज नाही बरं का मैत्रिणींनो। नाही तर तुम्ही म्हणशाल की पाणी टाकल्याशिवाय कारले कसे शिजतील? शिजतात ते कारले, कारण की त्याला मीठ लावून ठेवलेलं असतं ना आपण। खूप जास्त वेळ पण मीठ लावून नाही ठेवायचं, नाही तर कारले ना वातळ होतात, असे शिजत नाही मग। त्याला फक्त 5 मिनिटं मीठ लावून ठेवायचं। हे बघा, मी झाकून ठेवलेलं होतं, पुन्हा झाकण काढून बघते, खालीवर करून घ्यायचे कारले, परतून घ्यायचे त्यांना तेलात चांगले, पुन्हा झाकण ठेवायचं। आता शिजलेले नाही आहेत ते। आता आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेऊ। त्याच्यामध्ये मी खोबरे पण टाकलेले आहेत आणि लसूण टाकला, जिरे टाकले, 2 चमचा लाल तिखट टाकते। मी लाल तिखट एवढंच प्रमाण वापरते, तुमच्याकडे किती प्रमाण वापरतात त्याच्यावर तुम्ही लाल तिखट टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। बघा, याला आता आपण जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटायचं। हे बघा, आता कारले तयार झाले, बघून घ्या, बघू शकता हे की नाही? खूप सुंदर लागते ही भाजी, एवढी छान लागते ना, कडू बिलकुल लागतच नाही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, मी सांगते म्हणून, आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर। हे बघा, किती नरम शिजलेली भाजी। अशा पद्धतीने कारले बनवून बघा। आता आपण सगळ्या कारल्यांमध्ये हे मिश्रण भरून घेऊ। त्याच्यात मी कोथिंबीर मिक्स केली आहे आणि कढईवर पॅनमध्ये ठेवा।